मित्रांनो, डबल हिंद केसरी कोल्हापूरचा हरण्या संदीप दादा पाटील यांचा बैल. मित्रांनो, आपला डबल हिंद केसरी हरण्या बरेच मैदानात आला नाही. का आला नाही आहे? बैल का बंद आहे? बैलाबद्दलची जी अफवा आहे, म्हणजे बैल रिटायरमेंट झालाच अशी जी ही अफवा आहे, ह्या विषयीचं जे काय खरं खोटं आहे हे संदीप दादांच्या सोबत आपण संवाद साधून फोनवरून त्यांची परमिशन घेऊन कॉल रेकॉर्ड करून त्याचा एक हा व्हिडिओ बनवलेला आहे. जेणेकरून कसं झालं मित्रांनो, सगळीकडेच पाऊस चालू आहे. आपण बघतोय प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस चालू असता. त्यामुळं दादांचं पण पर्सनली थोडं काम असल्यामुळं आपण एक बाईट घेणार होतो. हे शक्य झालं नाही, म्हणून दादांनी आपण एक फोन केला आणि त्यांची परमिशन घेऊन एक कॉल रेकॉर्ड केलं आणि त्याचा हा व्हिडिओ बनवला. कारण की बऱ्याच हरण्याप्रेमींची आणि शर्यत शौकीनांची बरेच आपल्याला मेसेज कमेंट येत होते की दादा हरण्या केव्हा येणार आहे, हरण्या कुठल्या मैदानात येणार आहे, हरण्या नेरलीच्या मैदानात येणार आहे काय, याविषयी जे काय अपडेट आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण पोहोचवलोय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या हरण्याविषयीच्या ज्या अफवा आहेत आणि हरण्या का बंद आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पुढे बघून घ्या. दादा नमस्कार. नमस्कार, बोला की. कर्नाटक शर्यत प्रेमी युट्यूब चॅनल वाले बोलतोय. हा, बोला बोला बोला. हा नंबर सेव्ह आहे माझ्यात. हा. दादा एक कसं आहे, बऱ्याच गोष्टी जरासं विचारायच्या होत्या. म्हणजे काय आता भेटणं शक्य नाही, पावसाचं वातावरण, पाऊस पण सगळीकडे चालू आहे. बरोबर बरोबर, बोला की. मग कसं आता हरण्याचे फॅन्स क्लब आणि हरण्याप्रेमींचे जे आहेत त्यांचे बरेच असं व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती म्हणा किंवा इंस्टावरती, युट्यूबला त्यांनी मेसेज यायला लागलेत की हरण्या मैदानात केव्हा येणार आहे, केव्हा येणार आहे. मग ह्याच्याविषयी एक दोन प्रश्न आपल्याला विचारायचे होते, तुम्हाला उत्तर पाहिजे होते. येणार, लवकर येणार, झालाय. म्हणजे दादा मला असं म्हणायचं की हरण्या कशासाठी, म्हणजे काय, म्हणजे का असं थांबला एवढे दिवस, काय? पहिलं पळवायचं होतं, संदीपचं हे झालं. पहिल्या स्टार्टला झालं त्यावेळी बैलाला पायाला लागलेलं होतं. ते हाल सोडायला ते मोटरसायकल खाली गेली, ती वरनं उडी मारली. बैलाचं वजन जास्त असल्यामुळे पत्र्यात थोडी रुतलेली. त्यानंतर संदीपचे वडील वारले आपल्या, भाऊजी. आणि त्यानंतर हे केलं, संदीपचं ऑपरेशन झालं. त्यामुळे थांबलेला. म्हणजे आणि बरंच असं लोकांच्या मध्ये चर्चा होती दादा की हरण्याला लागले, हरण्याचा जरा मोठा मेजर प्रॉब्लेम निघालाय म्हणून बैल बंद आहे वगैरे, असं काय? नाही, बैल आहे व्यवस्थित आता. बैल आहे म्हणजे आता बैलाची तब्येत वगैरे सगळी व्यवस्थित आहे, बैल आहे व्यवस्थित आहे. बरं. म्हणजे मग साधारणतः आता जर तसं बघायला गेलं तर आता पुढच्या मैदानात, म्हणजे कुठल्या मैदानात येईल? कारण की लोकांची आतुरता लई आहे हरण्याला बघण्यासाठी. नाही, अजून आम्ही चर्चा करायला पाहिजे. चर्चा करून लवकरच येणार बैल, लवकर बाहेर आता. बर दादा. आणि आता एक होतं दादा की बऱ्याच लोकांच्या मध्ये असं शर्यत क्षेत्रात जी चर्चा चालू आहे की बैलाचं आता बैल रिटायर्ड झालाय किंवा रिटायरमेंटला आलाय आणि रिटायर्ड झालाच आता, थांबलाय म्हणून, ही अफवा आहे का, हे खरं आहे? नाही. रिटायरमेंटच्या वयाला आलाय तो बैल उशीर. 2 वर्षापूर्वी रिटायरमेंट आला पाहिजे. खरं तो पळणार म्हणल्यानंतर आपण तर काय करू शकतो त्याला. नाही, ते पण बरोबर आहे. मग अजून आम्ही चर्चा केलेली नाही, काय करायचं काय नाही. आणि मग अजून तर काय आम्ही तसं काय केलेलं नाही रिटायरमेंट केलं. बरं. तुम्हाला सर्वांना कळेलच. म्हणजे हरण्या अजून पळणार आहे काय? पळणार आहे. म्हणजे बाकी काय नाही, ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे दादा की हरण्या सुखरूप राहावं आणि हरण्या आपल्या सगळ्यांच्या सोबत लवकरच मैदानात यावं. सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून एवढे जास्त वर्ष पळायला लागलाय तो. होय. नाही, बरोबर आहे. चालते दादा. ह्याच एक 2-3 प्रश्नाची उत्तर होती, कारण की प्रेक्षकांची लई इच्छा होती की हरण्या केव्हा येणार आहे, अपडेट पाहिजे. म्हटलं जरा पावसाच्या वातावरणामुळे एक असं विचारलं तुम्हाला. चालते दादा, धन्यवाद.